नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख, जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अनंत यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रेबीज या आजारात डॅशच्या दिवसाच्या रोगबीज पोषक काळांतर लक्षणे वाढीस लागतात. रेबीज या आजारात डॅशच्या दिवसांच्या रोग पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर ऑप्शन क्रमांक 1-10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 युक्रेनची राजधानी क्यू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं. भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं. तर ऑप्शन क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अक्षरांना डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनिचिन्हे सुद्धा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्यात फ्लामू अभयारण्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 चीनमध्ये लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंता बिस्व शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूटनचा शोध कोणी लावला? न्यूटनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स चॅडविक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅशच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅशच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहा प्रमाणानुसार डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? भारत कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो? अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 धाकटा भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅशचे आहेत. सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅशचे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅशच्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅशच्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपीठा हा कविता संग्रह यांचा आहे. गोलपीठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगरमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री शरद जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभारली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभारली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कराड व चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जलीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जलीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्यप्रकार डॅश या भाषेतून मराठीत आला आहे? हायकू हा काव्यप्रकार डॅश या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराज सयाजीराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? गोल्ड कोस्ट हे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मोनोग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? महाराष्ट्र शासनाने नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पिंपरी चिंचवड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक केलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सानिया मिर्झा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आर.एम. लोधा कमिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 FIR म्हणजे काय? FIR म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या
केसेस सर्वोच्च न्यायालयाकडे, संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या. खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाचे संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अहमद खान, बी शाह बानो बेगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताची पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1951 ते 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे पुरस्कार मिळालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मोरारजी देसाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? भारतात कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पालकची समुद्रधुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 अलंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 यंगोन हे शहर खालीलपैकी कुठे आहे? यंगोन हे शहर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1765 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1853 मध्ये भारतास रेल्वे व कोणी परिचित केले? 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मैगेस स्तेनिस या लेखकाचे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? मैगेस स्तेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंडिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30
खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचतंत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? तर ऑप्शन क्रमांक 4 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कलर ब्लाइंड हा दृष्टिदोषक असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 लाल व हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी चे पुस्तक कोणी सुरू केले? अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अनंत पाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर ऑप्शन क्रमांक 1 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा विधानसभा राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 युरोपीय लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? युरोपीय लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 एल्बर्ट बिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपतीचा पदाचा कार्यभार कोण पाहतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती कार्यभार कोण पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सालेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? सालेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली होती? 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे परिस्थिती तयार झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मिठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?
येतो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 2 मायकेल फुको हे आपले करेक्ट आन्सर होईल.